कशाचा आहे हा पराठा? एकदम टेस्टी दिसतोय बरं का. हॅलो मित्रांनो, मी गेले होते बाजारात. तिथून आणलं मेथी, पालक, सांबार आणि लसूण जो ओला असतो ना, लसणाची पाल ती. मग आता काय करायचं, मस्त उन्हामध्ये बसले आणि हे सगळं निवडत बसले. मग विचार आला आज आयतेच बनवूया. मग त्यासाठी ह्या सर्व भाज्या धुवून घेतल्या, त्यात थोडीशी मिरची घातली, सगळ्या भाज्या एकजीव धुवून घेतल्या आणि मग त्या एका वाट्यात टाकल्या. त्यानंतर त्या थोड्या थोड्या करून मिक्सरच्या जारमध्ये घेतल्या आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या. चला लावूया मिक्सरमध्ये. छान 1 2 3 वेळा मिक्सरमध्ये लावून झाल्यानंतर आणि एकत्र बारीक केल्यानंतर एका पातेल्यात त्या ओतल्या आणि त्यात मग आपण हळूहळू मीठ घातलं, चवीपुरतं. त्यानंतर हळद घातली, जिरा धण्याची पेस्ट टाकली. माझ्याकडे ती पावडरच्या पूडमध्ये नेहमीच अवेलेबल असते. त्यानंतर थोडासा तिखटही घातला. त्यात मग थोडासा ओवा थोडासा हातानेच कुस्करून त्यात घातला. ओव्याने टेस्ट खूप छान येते. त्यात मग नव्याने निघालेल्या तांदळाचं पीठ घातलं, ते एकजीव करून घेतलं. त्यात भरपूर पाणी घातलं आणि पुन्हा एकजीव करून घेतलं. छान एकजीव झाल्यानंतर मग तवा गरम झाल्यावर त्यात मी थोडासा तेल घातला आणि त्यावर पराठा टाकून घेतला. आईसारखं तर गोल जमत नाही पराठा, पण ट्राय केला. होपफुली तुम्हा सर्वांना आवडला असेल. त्यानंतर त्याच्यावर झाकून घेतलं. त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडून घेतलं आणि काठाकाठाने थोडा थोडा तेल घालून घेतला, म्हणजे तो परतायला सोपा होतो आणि मोकळा होतो. त्यानंतर पराठा परतून घेतला आणि व्यवस्थित दुसऱ्या बाजूनेही शिजवून घेतला आणि आपला पराठा रेडी. थंडीच्या दिवसांमध्ये याची मज्जाच और. गरम गरम खाण्यामध्ये बरं का. हे आयते किंवा पराठे थंडीच्या दिवसांमध्येच खायला मजा येते बरं का. तुम्ही सर्वांनी पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. धन्यवाद मित्रांनो.